छत्रपती संभाजीनगर मध्ये एकूण 62 घरांसाठी उद्या निवडणूक पार पडणार आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे आज मात्र शेवटचा दिवस होता। त्यानंतर उद्या ही प्रक्रिया पार पडणार आहे। जवळपास आपण जर पाहिलं तर 62 घरांसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ही निवडणूक पार पडणार आहे आणि एकूण जर पाहिलं तर पंचायत समितीच्या 122 जागा आहेत। त्यासाठी एकूण 820 उमेदवार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आपलं नशीब आजमावताना पाहायला आपल्याला मिळत आहे। आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर 2882 मतदान केंद्रावरती ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि 7 फेब्रुवारीला सकाळी 7:30 वाजेपासूनच तर संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत हा मतदानाचा वेळ असणार आहे। एकूण आपण जर पाहिलं तर 2889 पोस्टल मतदार आहेत, तर 18,73,053 एकूण मतदार या मतदान प्रक्रियेमध्ये भाग घेणार आहेत। यामध्ये 9,79,000 पुरुष तर 8,93,778 महिला या ठिकाणी आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। जर आपण जर पाहिलं तर त्यासाठी छत्रपती संभाजीनगर प्रशासनातर्फे 12,000 कर्मचाऱ्यांची नियुक्ती देखील करण्यात आलेली आहे। आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने आता उद्या मात्र जवळपास 820 उमेदवारांची जे आहे तर उद्या मतपेटीमध्ये त्यांचं नशीब जे आहे ते बंद होणार आहे आणि 9 तारखेला सकाळी 10 वाजेपासून ही मतदान मोजणीला प्रक्रिया पार पडणार आहे। आणि आता आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषदेवरती कोणाचा झेंडा फडकार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र प्रशासनातर्फे मोठी जय्यत तयारी केल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। संजय आहेर, LS न्यूज, छत्रपती संभाजीनगर।